दोन शिवसेनेत होणार सरळ लढत. महाविकास आघाडीकडून डॉक्टर विवेक नावंदर, महायुतीकडून सईद खान यांना उमेदवारी. महाराष्ट्र परभणी संवाददाता रमेश मुलगीर. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवार 1 जून रोजी महाविकास आघाडी महायुतीच्या उमेदवारांसह 7 जणांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवारासह लढत होणार आहे. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी 21 जून रोजी मतदान होणार आहे. त्याकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सोमवारी 1 जून रोजी अंतिम मुदत होती. त्यामुळे महायुती महाविकास आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडीकडून उबाटाचे डॉक्टर विवेक नावंदर यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी उबाटा काँग्रेसच्या ज्येष्ठ मंडळींसोबत अर्ज दाखल केला आहे. त्यावेळी खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, महापौर सय्यद इक्बाल, सिद्धार्थ हत्ती अंबिरे तसेच काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी, महानगर जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख, कल्याणराव रेंगे यांची उपस्थिती होती. महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे सईद खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट, पालकमंत्री आमदार मेघनाताई बोर्डीकर, माजी मंत्री सुरेश वरपुडकर, आमदार संतोष बांगर, नगराध्यक्ष आसिफ खान आदींची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे मनपा सदस्य विजयसिंह जमकर यांनी उमेदवारी दाखल केली. यावेळी मनपा सदस्य आकाश लहाने, अक्षय देशमुख, अर्जन सामाले हे उपस्थित होते. काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांचे चिरंजीव सुशील देशमुख यांनी उमेदवारी दाखल केली. यावेळी माजी खासदार तुकाराम रेंगे, भगवान वाघमारे, मनपा सदस्य सुनील देशमुख, गुलमीर खान, नदीम इनामदार आदींची उपस्थिती होती. याशिवाय विश्वजित बुधवंत, संग्राम जामकर आणि मेहराज खान, शेरगुल पठाण खान यांनी सुद्धा अर्ज दाखल केले आहेत. अर्जांची छाननी मंगळवार दिनांक 2 जून रोजी होणार आहे. 4 जून रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे अंतिम दिनांक आहे. त्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे, असे पक्षीय बलाबल. परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी एकूण 465 मतदार आहेत. पक्षीय बलाबल पाहत राष्ट्रवादी अजित पवार 131, भाजपा 99, काँग्रेस 59, शिवसेना उबाटा 43, यशवंत सेना 27, शिवसेना शिंदे 77, जनस्वराज्य पार्टी 13, अपक्ष 6, रासप 5, पूर्णा आघाडी 2, जनता दल 2, वंचित बहुजन आघाडी 1 असे आहे. अत्यंत निष्ठावान असा कार्यकर्ता विवेक नावंदर आपलं पाहिला असेल आपण. गेल्या 40 वर्षापासून समाजकार्य, एक वेगळी लाट सहानुभूतीची त्यांच्या बाबतीमध्ये संपूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक मतदाराला इंडिव्हिज्युअल प्रत्येक मतदाराला आम्ही भेटून त्यांच्यावर चर्चा करून ही उमेदवारी आम्ही जाहीर केली. त्यामुळे विजय सरळ आहे, विजय 100% आमचाच होणार आहे. जरी तुम्हाला वाटत असेल की मताचं गणित जुळत नसेल तरी 100% आगे देखो, आगे आगे होता है क्या, आप देखो इसमें किस तरह से करोड़ बदलती है, ये आने वाले दिनों में आपको समझ. त्यांच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर लाताडी आहे, निश्चित त्याचा फायदा आम्हाला झाल्याशिवाय होणार नाही. पण जशा प्रकारचं गेल्या वेळेसच्या उमेदवारांनी कोणच दाखवलं नाही, त्यामुळे प्रचंड नाराजी त्या सगळ्या पक्षामध्ये आहे. त्याचा लाभ आम्हाला झाल्याशिवाय होणार नाही. अत्यंत ताकदीनं लढू. जशा प्रकारचं मी सांगितलं होतं की महापौर आमचाच बसला. सरकारमध्ये एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री असताना सुद्धा परभणीचा महापौर हा उबाटा गटाचा झाला. तशाच प्रकारची ही जागा सुद्धा उबाटा गटाची डॉक्टर विवेक नावंदर, निष्ठावान, एकनिष्ठ, 40 वर्षापासून ज्यांनी समाजाची सेवा केलेली आहे, प्रचंड बहुमताने विजय झाल्याशिवाय राहणार. आले होते खासदार साहेबांची ते धोंडे जेवणाचा कार्यक्रम असल्यामुळे फॉर्म भरून ते धोंडे जेवणाला आता गेलेले आहेत. आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळं त्यांच्याकडे बरेच कार्यक्रम असल्यामुळे फॉर्म भरून ते गेले. सुशील देशमुख असतील किंवा इतर कोणी जर पक्षाच्या कोणत्याही महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी किंवा व्यक्तीने फॉर्म भरला असेल तर त्याची समजूत काढली जाईल. एक संघ आम्ही निवडणूक लढू. जशा प्रकारची महानगरपालिका ताब्यात घेतली ही आमची जागा आम्ही कायमस्वरूपी ताब्यात ठेवू. शिवसेना काय सांगतो, किती कॉन्फिडंट आहात तुम्ही महाविकास आघाडीमधून, कशी परिस्थिती राहील तुमच्यासाठी येणाऱ्या दिवसात? सर्वप्रथम मी महाविकास आघाडीच्या आमच्या घटक पक्षाच्या सर्व नेते मंडळींचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकलेला आहे आणि ज्या आघाडीच्या विषयावर बोलत आहे 40 वर्षापासून यामध्ये सातत्याने समाजकार्याच्या माध्यमातून काम करत आहे. आणि आज माझ्यासोबतचे असंख्य सहकारी विविध पक्षामध्ये नगरसेवक आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि मला असं वाटतं की माझ्या कामाच्या पद्धतीमुळे माझ्या एका
शैलीमुळे हे सर्व लोक जे आहेत ते मला निश्चित प्रमाणामध्ये मदत करतील. माझ्यासोबत दमदार साथ आहे. आमदार डॉक्टर बाबासाहेब पाटील असतील, खासदार संजय जाधव साहेब असतील आणि आमदार बाबाजी दुर्वानी साहेब असतील. सोबतच महाविकास आघाडीचे विजयरावजी गव्हाणे, आज फौजिया मॅडमला सुद्धा मी सकाळीच बोललो, त्यासुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत, पण एक वाजेच्या आसपास त्या ठिकाणी पोहोचणार आहेत. तर असे सर्व महापौर, आमचे सर्व सहकारी मित्र, सर्व सहकारी नगरसेवक यांच्या सहकार्याने आम्ही जो काही आम्हाला विश्वास आहे तो आम्ही सार्थ करून जातो. जागा काय बोलवणार तुमची जागा? बोला बोला. थँक्यू. राष्ट्रवादीचे जे आमचे नेते मित्रताई त्यांनी पण आशीर्वाद दिलेला आहे आणि टटकरे साहेबांचा बी फोन आला, त्यांनी पण आशीर्वाद दिलेला आहे. 100% एकनाथ शिंदे साहेबांचे, श्रीकांत शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं 100% विजय, मोठ्या फरकानं विजय आमचा होईल. काम जे पद्धतीनं आम्ही काम केलं एकनाथ शिंदे साहेबांचे आशीर्वादानं आणि जे पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्राला गोरगरिबाला न्याय द्यायचं काम 3 वर्ष केलं. नगर विकासच्या माध्यमातून जे साहेबांना निधी दिला डेव्हलपमेंटसाठी, जे डेव्हलपमेंट झाला, आज अनेक नगरपालिकाचे अनेक पंचायत ते निकाली लावायचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. आणि 100% आज बघा युतीची शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीची 90% नगरपालिका आमचे युतीच्या ताब्यात आहे. आणि अशी परिस्थिती आहे की 100% असं होईल की मताचा पाऊस युतीवर, एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाची पावती आम्हाला मताच्या रूपाने 100% लोक देतील. आणि महायुतीच्या आशीर्वादानं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं